शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। 2019 मधील राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे। त्याबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी पावसाळी अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, ट्रान्स हार्बर 2.5 तास ठप्प झालं तर मुंबईमध्ये दानादन सकल भागामध्ये पाणी साचले। कर्जमाफीसाठी 2019च्या शेतकऱ्यांचाही विचार होणार, शासन सकारात्मक असल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची घोषणा। नियमित कर्जफेडीसाठी शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। तब्बल 54,000 मेट्रिक टन रेशन धान्याचं वितरणच नाही, उशिरा मिळालेले धान्य 15 जूनला ई-पॉस मशीन बंद, 42 लाख शिधापत्रिका धारक वंचित। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली, 2030 पर्यंत महाराष्ट्र देशामध्ये सर्वात स्वस्त वीज देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार। 2019च्या योजनेमधील लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणार। जुलैच्या दुसऱ्या आठवड्याभरापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रक्रिया पूर्ण करणार। मराठवाड्यामध्ये सर्वदूर पाऊस पाहायला मिळाला, जालना, संभाजीनगर, हिंगोलीमध्ये जोर वाढला, उर्वरित भागामध्ये रिमझिम पाऊस। त्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेतून लुबडलेले पैसे आता 165 कोटी रुपये वसूल करणार, आदित्य तटकरे। शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळणार, दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांसाठी दिली आनंदाची बातमी। मुंबई विधान परिषदमध्ये सत्ताधारामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर आमनेसामने, सभापतींची मध्यस्थिती पाहायला मिळाली। 27 जिल्ह्यामध्ये अत्यल्प पावसाची नोंद घेण्यात आली, राज्यातील 210 तालुके रेड झोनमध्ये, रोहिणी आणि मुर्ग क्षेत्राकडे कोरडीस पाहायला मिळत आहे। दरवाढ करून सुद्धा नाफेडला कांदा विक्रीस न पसंती, तिसऱ्यांदा भाववाढ करून सुद्धा शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळेना। संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग, 2019च्या योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ द्या, भरणे यांची माहिती। हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, पिण्याच्या बाटलीचा आग्रह करू नका, तुकाराम मुंडे यांचा हॉटेलला इशारा। शेतकरी कर्जमाफी चर्चेदरम्यान विधानसभेमध्ये गदारोळ पाहायला मिळाला, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये संताप पाहायला मिळाला। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा टंचाईसाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण नियोजन, मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून आमदार दाते यांच्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देण्यात आले। खतांच्या दरवाढीमुळे बळीराजांचे कंबरडे मोडणार, खतांच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा 200 ते 600 रुपयापर्यंत वाढ झाली। राज्यामध्ये केवळ 3%च पेरण्या झाल्या, मान्सून सक्रिय झाल्याने पेरा वाढण्याची आशा। शेतकऱ्यांची चिंता मिटली, हंगामापासून सहाय्यकांची नोंदविणार पीक पेरा, राज्यभरामध्ये येत्या 15 जुलैपासून मोहिमेला सुरुवात करणार। मागील वर्षाच्या सोयाबीनचा 123 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला, 3,84,725 15 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा उतरवला होता पीक विमा। आतापर्यंत केवळ 2,000 टन कांदा खरेदी, 3दा दरवाढ तरी सुद्धा शासकीय दरापेक्षा खुल्या बाजारात अधिक दर। कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, तर 15 दिवसांमध्ये मिळणार शेतकऱ्यांना मदत, 426 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। ठाकरेंचे 13 आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची मोठी माहिती मिळत आहे। शिवसेनेचे ठाकरे गट 6 खासदारांची बंडखोरी केल्यानंतर आता तब्बल 13 आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे। पत्रकारांना धमकी प्रकरणावरून विधानसभेमध्ये गदारोळ, रेशन कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा, आता 35 किलोऐवजी नव्या सूत्रानुसार मिळणार मोफत धान्य, सरकारने लागू केला धान्य वाटपाचा नवा फॉर्म्युला। नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामाचा विमा परताव्याची प्रतीक्षा, केवळ सोयाबीनचाच परतावा, कपाशी, तूर, बाजरी व कांदा उत्पादकांना अद्याप परतावा मिळालाच नाही। खाकी वर्दीला पुन्हा लाचेचा डाग, तर बीडमध्ये 8,000ची लाच घेणारा पोलीस कर्मचारी जाळ्यामध्ये। पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, तर 36,500 कोटी रुपयांची कर्जमुक्ती जाहीर। राज्य शासनाने सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। सुमारे 36,500 कोटी रुपयांचा या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विधान परिषद दिली। नियम 260 प्रस्तावास उत्तर देताना ते बोलत होते।
आधार प्रमाणीकरण ॲग्रीस्टॉक नोंदणी अनिवार्य करण्यात आली. कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना हे आवाहन करण्यात आलं. कर्जमाफीतील जाचकाटीमुळे सरकारची प्रतिमा मलिन, आमदार बच्चू कडू यांची टीका. कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील गुंतागुंती आणि जाचकाटीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असून जनतेचा रोष वाढत चाललेला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी विधान परिषद केलेला आहे. नियम 260 अन्वये झालेल्या चर्चेमध्ये बोलताना त्यांनी कर्जमाफी आणि प्रोत्साहन आंदोलनाची अटी तातडीने रद्द करून प्रोत्साहन रक्कम 50,000 रुपयांऐवजी 1,00,000 रुपये करण्याची मागणी त्यांनी केली. लाडकी बहीण योजनेमध्ये 165 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. पुरुषासह शासकीय कर्मचाऱ्यांना लाटले होते पैसे. 80 लाख महिला अपात्र झाल्या. आदित्य तटकरेंची विधानसभेमध्ये कबुली देण्यात आली. आंबा काजू उत्पादकांच्या भरपाईवरून कृषी मंत्र्यांना घेरले. सत्ताधारी विरोधी आमदारांचा जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. जिल्हाभरातील अवकाळी बाधित शेतकऱ्यांना 21 कोटी 30 लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी मिळाली. बीडच्या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ तर हेक्टरी 17,500 रुपयांच्या आश्वासनाचं काय झालं? विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये बीडचा पीक विम्याचा मुद्दा पेटणार. लोकप्रतिनिधीच्या भूमिकेकडे लागलं आता शेतकऱ्यांचं लक्ष. आणीबाणीमध्ये भारतीय लोकशाही चिरडल्या गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदीचा काँग्रेसवर हल्लाबोल. कर्जमाफीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली तर बच्चू कडू आणि दरेकरमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्र्यांची शिष्टाई. 6व्या खासदाराला फोडण्याचा महत्त्वाची भूमिका. राजकारण. 56 लाख शेतकऱ्यांनी येणार कर्जमाफीचा मेसेज. प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार. राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू होत आहे. जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्याभरामध्येच बहुतांश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या योजनेमध्ये राज्यभरातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना दिली. हिंगोली जिल्ह्यातील 5 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. ओढा नागनाथ तालुक्यातील सर्वाधिक 5.3 मिलीमीटरची पाऊस. जिल्ह्यांसाठी 14.50 कोटी रुपयांचा मदत मंजूर करण्यात आली. अवकाळीग्रस्तांना दिलासा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पीक कर्ज प्राधान्याने मंजूर करा, सिबिल पाहू नका. तर जिल्हा सल्लागार समितीची बैठक. जिल्हाधिकाऱ्यांना बँकांना निर्देश देण्यात आले. 6व्या खासदाराचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका. ऑपरेशन टायगर मोहिमेमध्ये यशस्वी शिष्टाई मंडळ. कॅमेरा बंद कर नाहीतर मार खाशील. खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी. रेशन धान्य वाटपाला 30 जूनपर्यंत केंद्र शासनाकडून मिळाली मुदतवाढ. लाभार्थ्यांना मिळणार हक्काचं धान्य. ई-पॉस मशीन बंद पडल्याचा परिणाम. लवकरच घोटाळ्या बाजारावर दाखल होणार आता गुन्हे. SIT बीड आणि लातूरमध्ये घोटाळ्याचा सरकारला देणार अहवाल. 2030 पर्यंत महाराष्ट्र देशात सर्वात स्वस्त वीज देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणार. पीक विमा कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार. राजेंद्र आमटे. म्हासापूर येथे कर्जमाफी शासन निर्णयाची होळी करण्यात आली. 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 कोटी 50 लाख रुपये जमा करण्यात आले. PM किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित झाला. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.